हरे कृष्णा. प्रेम सागर श्रीकृष्ण या ग्रंथाचं आपण वाचन सुरू केलं आहे. प्रकरण पहिलं आपण वाचत आहोत. पहिला भाग आपण वाचला आहे यातला. या प्रकरणाचे मी 2 भाग केलेत कारण खूपच मोठं प्रकरण आहे म्हणून. तर आता प्रकरणाचा पुढचा भाग वाचूया. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, तुम्ही लिहिलेला हा ग्रंथ आम्ही वाचण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. थँक्यू प्रभुपाद. तर पहिला जो भाग आपण वाचला या पहिल्या प्रकरणाचा, त्यामध्ये श्रील प्रभुपादांनी भगवद्गीतेचा 6.21 हा श्लोक वाचला होता, लिहिला आहे त्याच्यात, आणि त्याच्याबद्दल प्रभुपाद समजवत आहेत. तर त्याचाच रेफरन्स पुढे येतो आहे आता, त्यामुळे तो श्लोक एकदा आपण वाचून घेऊया. मी वाचते आहे भगवद्गीतेचा 6.21 म्हणजे 6व्या अध्यायाचा 21वा श्लोक. सुखम आत्यंतिकम यद तत् बुद्धिग्राह्यम अतींद्रियम वेत्ति यत्र न चैवायम स्थितश्चलति तत्वतः. ह्याचा अर्थ आहे, मनुष्य त्या आनंदमय अवस्थेमध्ये म्हणजे समाधी अवस्थेमध्ये, कृष्ण भावनाभावित झालेल्या अवस्थेमध्ये, दिव्य इंद्रियांद्वारे अनुभवास आलेल्या अमर्याद दिव्य सुखामध्ये स्थित होतो. याप्रमाणे स्थित झाल्यावर तो सत्यापासून कधीच ढळत नाही. त्यांनी जी भक्ती स्वीकारली आहे ती तो कधीच सोडत नाही, अशी चर्चा सगळी आहे, ह्याची माहिती दिलेली आहे. पुढे वाचूया आजचं वाचन. जर तुमचं हा जे प्रकरण आहे पहिल्या पानावर सुरू होत असेल तर आपण 3ऱ्या पानावरच्या अगदी शेवटी 3 ओळी राहिल्या आहेत तिथपर्यंत आपलं झालं होतं. तर 3ऱ्या ओळीतलं अगदी शेवटचं पॅरेग्राफ मी वाचायला आता सुरुवात करत आहे. अतींद्रियम म्हणजे, आता हा अतींद्रियम हा श्लोकामध्ये पहिल्या ओळीत शेवटचा शब्द येत होता बघा. बुद्धी ग्राह्यम अतींद्रियम, त्याचा अर्थ प्रभुपाद सांगतात. अतींद्रियम म्हणजे खरा आनंद स्वीकारण्यापूर्वीच आपण भौतिक इंद्रियांपलीकडे गेले पाहिजे. तर भौतिक इंद्रियांपलीकडे जाणं म्हणजेच अतींद्रियम. म्हणजेच काय ते जाणून घेऊया. दिव्य आणि भौतिक इंद्रियांच्या पलीकडले म्हणजे काय आहे. अतींद्रियम म्हणजे दिव्य आहे. दिव्य म्हणजेच काय, भौतिक जी इंद्रिय आहेत आपली सगळी, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, यांच्या अनुभवांच्या पलीकडचं आहे ते म्हणजे दिव्य. अतींद्रियम खरा आनंद, जो खरा आध्यात्मिक आनंद आहे तो स्वीकारायचा आहे, तो अनुभवायचा असेल तर आपल्याला भक्ती करायला हवी. पुढे पुढे सगळं एक्सप्लेन केलं आहे, वाचूया. आता पुढे प्रभुपाद एक पद्मपुराणातला एक श्लोक आहे त्याबद्दल सांगतात. रमन्ते योगिनो अनंते सत्यानंदे चिदात्मनी. आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करणारे योगी देखील हृदयस्थ परमात्म्यावर ध्यान करून आनंद उपभोगतात. या प्रक्रियेमध्ये जर आनंद वा सुख नसेल तर कष्टाने इंद्रिय निग्रह करण्याचा इतका खटाटोप कशाला. इतक्या खटाटोपानंतर हे योगी कोणत्या प्रकारचा आनंद उपभोगतात. हा आनंद अनंत आहे, त्याला अंत नाही. तर हे सगळं प्रभुपाद आपल्याला आता समजावून सांगता आहेत, तर ते जरा जाणून घेऊया आपण. प्रभुपाद हा पद्मपुराणातला श्लोक देऊन काय म्हणतायत, हे जे योगी आहेत, कोणते योगी, ज्यांना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची आहे, कृष्ण भावनाभावित झालेले आहेत, ते हृदयातल्या परमात्म्यावर, हृदयस्थ परमात्मा जो आहे तो सर्वांच्या हृदयामध्ये काय असतो, विराजमान असतो, म्हणून दिलाय हृदयस्थ. स्थ म्हणजे तिथे ते स्थानापन्न झालेले आहेत, राहतायत, म्हणून हृदयस्थ म्हटलंय. तर हा जो योगी आहे तो भगवंतांचं एक जे रूप आहे, विस्तारित रूप म्हटलं जातं, किंवा परमात्म्याला म्हटलं जातं क्षीरोदकशाही विष्णू. हा भगवंतांचा एक पुरुष अवतार आहे, भगवान श्रीकृष्णांचा. तर त्यावर ध्यान करता हे योगी, आणि ध्यान केल्यामुळे त्यांना आनंद प्राप्त होतो. ही जी प्रक्रिया आहे, ध्यान करणं आणि आनंद मिळणं,
तर जर त्या ध्यान प्रक्रियेमध्ये आनंद मिळत नसता तर एवढा वेळ ते कशाला बसले असते? एवढा वेळ सगळ्या इंद्रियांना ताब्यात ठेवून एवढा वेळ ध्यानस्थ बसणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. त्यांना म्हणजे काहीतरी आनंद मिळतोय, आणि आनंद पण कसं मिळतो आहे? अनंत, सतत आनंद मिळतो आहे. तर कसा हा आनंद आहे? हा आनंद अनंत आहे. तर कोणत्या प्रकारचा आनंद उपभोगतात ते पुढे वाचते. हा आनंद अनंत आहे, त्याला अंत नाही. हे कसे? आत्मा शाश्वत आहे, सत आहे. सत चित आनंद हे आपण पाहिलं होतं. सत आहे म्हणजे शाश्वत आहे. आणि परमेश्वर पण कसे आहेत? शाश्वत आहेत, कायम राहणारे आहेत. भगवंत पण कायम राहणारे आहेत, भगवंतांचे अंश म्हणून आपण आत्मा, आपण पण कायम राहणारे आहोत. आणि त्या दोघांमधलं म्हणजे भगवंत आणि आत्मा या दोघांमधलं प्रेमांचं जे आदान प्रदान आहे तेही शाश्वत आहे. आदान प्रदान म्हणजे देणं घेणं, हे देवाण घेवाण. बुद्धिमान मनुष्य शारीरिक क्षणभंगूर इंद्रिय सुखापासून परावृत्त होऊन शाश्वत आध्यात्मिक सुखामध्ये दृढ होतो. जो बुद्धिमान मनुष्य आहे त्यांनी जाणलं आहे की अरे मी तर शरीर नाहीये, मी आत्मा आहे. मग मी शारीरिक स्तरावर राहून शरीर थोडा काळ क्षणभंगूर, क्षणात संपून जाणारं असं इंद्रिय सुख देतय, त्याच्यात मला लागायचं नाहीये, अडकून राहायचं नाहीये. त्यामुळे जो बुद्धिमान मनुष्य आहे तो परावृत्त होतो, या शरीरातनं कोणतंही सुख घेण्याची इच्छा करत नाही. मग तो काय करतो? शाश्वत आध्यात्मिक सुखामध्ये दृढ होतो. म्हणजे तो जाणतो की मी आत्मा आहे आणि मी भगवंतांची भक्ती केली तरच सुख मिळेल हे त्याला समजतं. आणि त्यामुळे तो शाश्वत आध्यात्मिक सुखामध्ये दृढ होतो. एकदम म्हणतात ना की त्याची श्रद्धा दृढ होते. म्हणजे तो घट्टरित्या जी भगवंतांची जी कृष्ण भावना भावित होणं, भगवंतांचं ध्यान करणं यामध्ये तो घडून जातो, दृढ होतो. आध्यात्मिक जीवनातील परमेश्वराशी या तादात्म्याला रासलीला म्हणतात. तर असं जे भगवंतांची प्रेम करणं आहे ह्याला काय म्हटलंय की आध्यात्मिक जीवनात परमेश्वराशी हा जो सहभाग आहे, तादात्म्य म्हणजे सहभाग, त्याला रासलीला म्हणतात. रासलीला म्हणजे काय? हा जेव्हा जीव आहे तो जाणतो की मी भगवंतांचा अंश आहे आणि मी कधी सुखी राहू शकेन? भगवंतांना आनंदित ठेवलं, भगवंतांची सेवा केली तरच मी सुखी राहू शकेन. या जगतामध्ये आपण बरेच जण म्हणतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे, दुसरा म्हणतो तू माझं तुझ्यावर प्रेम आहे. पण या जगातील जे प्रेम आहे ते खरं तर कसं आहे? प्रत्येकामध्ये उपभोगाची भावना आहे. प्रेम आहे माझं तुझ्यावर असं म्हणतो तेव्हा हा व्यक्ती आहे त्याला काय हवं असतं? समोरच्याकडून काहीतरी हवं आहे. मला हा समोरचा माणूस हे सुख देईल म्हणून मी त्याच्यावर प्रेम करतो. समोरचा आहे तो ह्यालाही प्रेम करतो म्हणतो तेव्हा त्यालाही उपभोगाची इच्छा आहे, सुख घेण्याची इच्छा आहे. पण हे जे आध्यात्मिक स्तरावरचं, आध्यात्मिक जीवनातलं जे प्रेम आहे ते कसं असतं? हा जो जीव आहे, जीवात्मा, तो विचार काय करतो की भगवंत हे माझे परमपिता आहेत, भगवंतांचा मी अंश आहे, भगवंतांना संतुष्ट करणं हेच माझं कार्य आहे. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास, मी भगवंतांचा नित्यदास आहे आणि भगवंतांची सेवा करूनच मी संतुष्ट होऊ शकतो हे मी जाणलं आहे. आणि त्यामुळे हा जो जीव भगवंतांवर प्रेम करायला लागतो. त्यामध्ये ध्येय काय आहे? उपभोग घेण्याचं ध्येय नाहीये. सामान्य जगतात आपण म्हणतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तेव्हा उपभोग घेण्याची जी भावना आहे ती भगवंतांवर प्रेम करताना नसते. मग त्यात काय असतं? त्याला, त्याच्या जीवाला इच्छा आहे की मग भगवंतांची सेवा करायला पाहिजे, माझ्या कार्याने भगवंत संतुष्ट व्हायला पाहिजे. तर हे जे प्रेम आहे, हे जे शुद्ध प्रेम आहे त्याला रासलीला म्हणतात. आता आपण जाणूया, हे ज्या गोपी आहेत त्या रासलीलेमध्ये नृत्य केलं तेव्हा त्यांना भगवंतांकडून काहीही नको होतं. त्यांची एकच इच्छा होती की आम्ही भगवंतांचे अंश आहोत आणि आम्हाला
भगवंतांबरोबर नृत्य करून भगवंतांना आनंद द्यायचा आहे. तर हे सगळे ज्या गोपी आहेत ते काही साधारण स्त्रिया नव्हत्या. ते कोण आहेत? वेगवेगळे साधू पुरुष वगैरे आहेत, ज्यांनी अनेक अनेक वर्ष तपश्चर्या केली आहे आणि त्यांना भगवंतांबरोबर लीला करायच्या आहेत, आनंद घ्यायचा आहे, नृत्य करायचं आहे. त्यामुळे हे जे साधू, अनेक अनेक पुण्यवान आत्मे, जीवात्मे गोपींच्या रूपात येऊन भगवंतांची सेवा करत होते. ठीक आहे, पुढे जाऊया. आपण भगवान श्रीकृष्णांच्या व्रजगोपीं समवेत झालेल्या रासलीलेविषयी नेहमीच ऐकत असतो. ही रासलीला म्हणजे या भौतिक जगातील शारीरिक संबंध नाहीत, तर आध्यात्मिक स्तरावर आध्यात्मिक शरीराशी केलेले भावनेचे आदान प्रदान आहे. हे सगळं जे आदान प्रदान आहे हे कसं आहे? दिव्य आहे, शुद्ध आहे. त्यामध्ये, या आदान प्रदानामध्ये कोणतंही जी देवाणघेवाण आहे, जे रासलीला आहे, जे नृत्य आहे, जे कार्य आहे, यामध्ये जे भौतिक जगतात जे आपण काम वासना बघतो त्याचा लवलेश ही नाही, काहीही हे नाहीये. पुढे वाचूया. बुद्धिमानच केवळ हे सत्य जाणू शकतो. कोण आहे? जो बुद्धिमान आहे, ज्यांनी हे जे अधिकृत आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनातून वैदिक शास्त्र शिकलं आहे, खरं भगवंतांच्या विषयीचं जे आध्यात्मिक ज्ञान व्यवस्थितरित्या घेतलं आहे, तोच बुद्धिमान माणूस हे सत्य जाणू शकतो. मूर्ख मनुष्याला या खऱ्या सुखाची कल्पनाच नसते. मूर्ख माणूस आहे तो हे आध्यात्मिक स्तर, हा जो दिव्य आनंद, ह्याचा तो विचार पण करू शकत नाही, त्याला कळत पण नाही, त्याला ह्याची कल्पनाच नाहीये. तो नेहमी या भौतिक जगातील आनंदाच्या मागे असतो. भारतामध्ये एक कथा आहे. एका मनुष्याला ऊस कसा असतो हे माहीत नसते. त्याला सांगितले जाते की ऊस चघळल्याने गोड लागतो, एवढंच त्याला सांगितलं जातं. तो विचारतो, तो दिसतो कसा? ऊस कसा दिसतो? तो एका बांबूप्रमाणे दिसतो. एकाने त्याला उत्तर दिलं. तेव्हा त्या मूर्ख माणसाने अनेक प्रकारचे बांबू चघळून पाहिले, कारण त्याला सांगितलं होतं की बांबू सारखा दिसतो. त्याने बांबू घेतले आणि चघळायला सुरुवात केली. अशा मार्गाने तो ऊसाची गोडी कशी काय चाखू शकेल? आता ऊसाची गोडी चाखण्यासाठी ऊस चोखायला पाहिजे. तो चोखतो काय आहे? बांबू चोखतो आहे. त्याचप्रमाणे आपण सुख आणि आनंद मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत, परंतु आपण हे भौतिक शरीर चघळून आनंद प्राप्त करीत आहोत. म्हणून यामध्ये खरा आनंद आणि खरे सुख नाही. कालांतराने त्यामध्ये थोडे सुख, कालांतरासाठी म्हणजे थोड्या काळासाठी त्यामध्ये थोडे सुख असेल, पण ते क्षणिक असल्याने खरे सुख नव्हे. आपल्याला असं वाटतं, अरे मला या शरीराने सुख मिळतं आहे, पण ते कसं आहे? क्षणभंगूर सुख, आलं की संपून जातं. अशा तऱ्हेने ते खरं सुख नाहीये, कारण ते क्षणिक आहे. विजेप्रमाणे हा एक लपंडावाचा खेळ आहे. तात्पुरती वीज चमकते, परंतु मूळ वीज या पलीकडे आहे. म्हणजे अशी वीज जी अशी लपंडाव खेळते, अशी चमकते, क्षणभर दिसली, गायब झाली. वीज चमकताना आपण सांगितलं बघ 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 वीज चमकते, तिथपर्यंत ती गायब झालेली असते. असंच या भौतिक जगतातलं जे सुख आहे ते आलं की संपलं असं असतं. खरी वीज आहे ती या पलीकडे आहे, दिसते त्याच्या पलीकडे आहे. तसंच मनुष्याला मूळ आणि खऱ्या सुखाची कल्पना नसल्यामुळे तो खऱ्या सुखप्राप्तीपासून पथभ्रष्ट होतो. त्याला माहितीच नाहीये, त्यामुळे हे जे खरं सुख जाण्याचा जो मार्ग आहे तिथे तो जातच नाही. खऱ्या आनंद प्राप्तीमध्ये स्थित राहण्यासाठी केवळ कृष्ण भावना हीच एक पद्धती आहे. आता कृष्ण भावना म्हणजे काय? तर हे ज्ञान घेणं की मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे, जीवेर स्वरूप होय, मी जीव आहे आणि माझं स्वरूप, माझा धर्म, माझं कार्य काय आहे? कृष्णेर नित्य दास, भगवंतांचा कायम मी दास राहणार आहे. मी भगवंतांची सेवा केली पाहिजे.
ह्याला म्हटलं जातं कृष्ण भावना. कशी ती प्राप्त करू शकतो आपण? अधिकृत आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरा आहे, त्या परंपरेच्या मार्गात असलेले जे आचार्य आहेत त्यांच्याकडून आपण शिकणं, कशी भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायची आणि तशी भक्ती करणं, हे सगळं म्हणजे कृष्ण भावना भावित होणं आहे. कृष्ण भावनेमुळे हळूहळू आपली खरी बुद्धिमत्ता विकसित होते आणि जसजशी आध्यात्मिक मार्गात प्रगती होते तसतसा स्वाभाविक आनंदामध्ये रस अधिक वाढत जातो. आध्यात्मिक मार्गातील आपल्या प्रगतीमुळे कालांतराने भौतिक आनंदातील रस क्षीण होऊ लागतो. परमसत्याच्या साक्षात्काराच्या मार्गात भ्रामक भौतिक आनंदापासून अनासक्ती निर्माण होते. जर कोणी कशाही प्रकारे कृष्ण भावनेच्या अत्युच्च शिखरापर्यंत पोहोचला तर त्याचा काय परिणाम होतो? अशा रीतीने प्रभुपाद आता पुढच्या श्लोकाबद्दल सांगणार आहेत, पण जे वाचलं त्याचं थोडक्यात जाणून घेऊया. की असा जो माणूस आहे त्यांनी कृष्ण भावनेचा स्वीकार केला आहे, आध्यात्मिक जीवन त्यांनी जगायला सुरुवात केली आहे, म्हणजे भक्ती करायला सुरुवात केली आहे आणि तो हा जो आध्यात्मिक आनंद आहे, भगवंतांची भक्ती केलेला, भक्ती करण्यात जी सेवा करतो त्याच्यामध्ये त्याला जो मिळणारा आनंद आहे, रस आहे, तो वाढत वाढत जातो आहे. जसजसं आध्यात्मिक म्हणजे भक्तीमध्ये तो प्रगती करतो तसतसं हे जे भौतिक जीवनामध्ये आनंद प्राप्त करण्याची जी इच्छा आहे, हे सुख मिळेल का, ते सुख मिळेल का, ह्याच्यातला रस त्याचा कमी होत जातो. त्याला आणखीन भगवंतांचा साक्षात्कार होतो. म्हणजेच काय, तो भक्तीत आणखीन ज्ञान प्राप्त करतो, श्रवणम करतो, भागवतम वगैरे श्रवण करतो, भगवंतांविषयी आणखीन जाणतो, भगवंतांविषयी जाणल्यामुळे भगवंतांच्या सेवेमध्ये आणखीन मग्न होतो. त्यामुळे या भौतिक जगतातले जे तुटपुंज क्षणभंगूर आनंद आहे त्याच्याबद्दल त्याला आसक्ती राहत नाही. आता पुढे प्रभुपाद जो म्हणतायत 6.22 भगवद्गीतेचा श्लोक सांगणार आहेत. त्याच्या आधी प्रभुपादांनी म्हटलं आहे की जर कोणी कशाही प्रकारे कृष्ण भावनेच्या अत्युच्च शिखरापर्यंत पोचला तर त्याचा काय परिणाम होतो. म्हणजे अशी जर एखाद्याने कृष्ण भावना जागृत केली आहे, भक्ती स्वीकारली आहे, खूप मग्न झाला आहे, तर काय पुढे होणार आहे. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते न अधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. याप्रमाणे स्थित झाल्यावर म्हणजे कृष्ण भावना भावित झाल्यावर मनुष्य सत्यापासून कधीच ढळत नाही आणि या सत्याची प्राप्ती झाल्यावर याहून अधिक श्रेष्ठ असे काही असेल असे त्याला वाटत नाही. अशा अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर मोठ्या मोठ्या संकटामध्येही तो विचलित होत नाही. तर अशी जी परिस्थिती आहे, पूर्णपणे हा भक्तीत मग्न झालेला आहे माणूस, तेव्हा त्याला जाणवतं की हेच खरं आध्यात्मिक सुख आहे, हे त्याला ज्ञान होतं. आणि मग त्याच्यावर या भौतिक जगतामध्ये तो राहतो आहे, काही संकट आली तरीही तो विचलित होत नाही, चंचल होत नाही, घाबरत नाही, भक्ती सोडत नाही. तर पुढे प्रभुपाद सगळं आपल्याला समजावून सांगत आहेत. या स्थितीला प्राप्त झाल्यावर, कशी स्थिती, अशी ही जी भक्ती प्राप्त झाली आहे, छान प्रकारे तो भक्ती करतो आहे, त्या स्थितीला प्राप्त झाल्यावर इतर सर्व संपादने तुच्छ वाटतात. संपादन म्हणजे काय, मला हे पाहिजे ते पाहिजे अशा ज्या काही इच्छा आहेत त्या तुच्छ वाटायला लागतात. म्हणजे त्याच्या प्रती तो आकर्षित होत नाही. भौतिक जगात आपण नाना प्रकारच्या म्हणजे विविध प्रकारच्या संपादनांमागे असतो. प्राप्ती, हे पाहिजे ते पाहिजे अशी आपल्याला इच्छा असते. जसे संपत्ती, सुंदर स्त्री. आता स्त्री हे वाचत असेल तर सुंदर पुरुष, तिला सुंदर पुरुष हवा आहे. पुरुष वाचतोय तर त्याला सुंदर स्त्री हवी आहे असं आपण वाचूया. पुढे यश, सौंदर्य, ज्ञान इत्यादीची अपेक्षा प्रत्येकाला असते या भौतिक जगतामध्ये.
मात्र आपण कृष्ण भावनेमध्ये स्थित झाल्यानंतर म्हणतो, जेव्हा भक्तीत आला आहे, भक्तीत दृढ झाला आहे, तर मग काय म्हणतो, आपल्याकडे काही संपादने नव्हती तेच चांगले. म्हणजे मग भक्तीत आल्यावर आपल्याला खरंच कळतं, अरे या कुठे भौतिक गोष्टीमध्ये अडकून पडायचं, छे छे, बरं झालं इतक्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे नव्हत्याच म्हणून. आता मी छान भक्ती करेन आणि हा जो भक्तीचा आनंद आहे, आध्यात्मिक आनंद, दिव्य आनंद, त्याचा मी चाखत, तो रस जो आहे त्याचा गोडी मी चाखत राहीन. कृष्ण भावना ही इतकी शक्तिशाली आहे की ती अति भयानक संकटामधूनही आपल्याला तारू शकते. कृष्ण भावनेचा रस जो कोणी चाखू लागेल त्याला इतर तथाकथित सुखे, संपादने शुष्क आणि निरस वाटू लागतात. तथाकथित सुखे म्हणजे या भौतिक जगतातील सो कॉल्ड म्हटली जातात अशी जी क्षणभंगूर असलेली जी सुख आहेत, काही प्राप्तीच्या इच्छा आहेत, त्या सगळे निरस, शुष्क, त्यात काही त्याला रस वाटत नाही. कृष्ण भावनेत दृढ झालेल्या मनुष्याला कोणतीही भयानक संकटे त्रास देत नाहीत. जीवनात कितीतरी भयानक विघ्ने आहेत, कारण हे भौतिक जगतच मुळी संकटांनी भरलेले आहे. जो भक्त आहे तो जाणतो की इथे भौतिक जगतामध्ये संकट येणारच. आपण याकडे जाणून बुजून कानाडोळा करतो, कारण आपल्यासारखे मूर्ख यामध्येच जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करतात. तर सामान्यतः मनुष्य काय करतो, हे जे जगत आहे त्यामध्ये जुळवाजुळव करत राहतो. संकट तर येत राहणार, पण त्याला असं वाटतं की हे जर संकट गेलं ना तर माझं जीवन एकदम सुखात होईल. तर अशा तऱ्हेने तो काय करतो, जी दुःख येत आहेत त्याच्याकडे किंवा संकट येत आहेत त्याकडे जाणून बुजून कानाडोळा करतो आहे. आणि म्हणून इथे म्हणतायत प्रभुपाद, हे मूर्खासारखं करणं आहे जुळवाजुळव करणं. खरं तर जो शहाणा आहे त्यांनी काय केलं पाहिजे, या संकटा येत आहेत तर त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे की ही संकट मला काय येत आहेत, ही दुःख काय येत आहेत, ह्याचा त्यांनी शोध घ्यायला हवा. पुढे वाचूया. जीवनात कितीतरी भयानक क्षण आपल्या समोर येतील. कृष्ण भावनेमध्ये आपण जर पारंगत असू आणि भगवत धामात परत जाण्याची सिद्धता करून ठेवलेली असेल तर या संकटांनी आपण मुळीच प्रभावित होणार नाही. त्यावेळी आपली प्रवृत्ती असेल, संकटे येतील आणि जातील, त्यांना काहीही करू दे. तर असा हा जो भक्त आहे तो भक्तीत दृढ झाला आहे. त्यांनी ठरवलं आहे की मी माझं जे घर भगवत धाम, जे गोलोक वृंदावन धाम, जिथे भगवंत कायम राहतात तिथेच मी रहिवाशी होतो तिकडचा, आणि इथे आलो आहे काही कारणासाठी, पण आता मला परत भगवत धामात जायचं आहे म्हणून मी भक्ती करत आहे. आणि या भक्तिमय जीवनामध्ये, या जगतामध्ये मला काही संकट आली तरी मी त्याच्याने प्रभावित होणार नाही, विचलित होणार नाही. मला जाणीव आहे की माझे भगवंत आहेत, ते माझं नक्की अवश्य रक्षण करणार आहेत. यासाठी एक बंगाली शब्द आहे, अवश्य रक्षिबे कृष्ण. बंगालीमध्ये असं नेहमी म्हटलं जातं की माझं रक्षण भगवान श्रीकृष्ण करतील. तर हा भक्त आहे, त्याला ह्याची सगळ्याची जाणीव आहे, त्यामुळे तो पूर्णपणे भगवंतांवर अवलंबून आहे आणि आपल्या भक्तीमध्ये मग्न राहतो. भौतिकतेत रममाण झालेल्या आणि नश्वर पदार्थांनी बनलेल्या शरीराशी तादात्म्य केलेल्या लोकांची या प्रकारची प्रवृत्ती असणे अतिशय कठीण आहे. तर इथे प्रभुपाद समजवतायत, जो भौतिकतेत रममाण झाला आहे म्हणजे या जगतामध्ये रमलेला आहे, नश्वर पदार्थांनी बनलेलं जे आपलं शरीर आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं, नश्वर म्हणजे नाश होणाऱ्या पदार्थांनी बनलेलं जे शरीर आहे, त्याच शरीराला स्वतः म्हणतो आहे तो. त्याला जाणीव नाहीये की मी तर आत्मा आहे, हे त्याला माहित नाहीये, त्याच्यावर त्याला ते ज्ञान नाहीये. त्यामुळे तो आपल्या शरीराशी तादात्म्य करतो, म्हणजेच शारीरिक स्तरावर जगतो.
असा जो माणूस आहे त्याचं ध्येय काय, माझ्या शरीराला कसा आनंद मिळेल, माझ्या शरीराशी संबंधित असलेले सगळे जे लोक आहेत त्यांना कसा आनंद मिळेल, ह्याच्या असा जो माणूस आहे त्याला म्हटलं जातं शरीराशी तादात्म्य केलेला माणूस किंवा लोक. तर असे जे शारीरिक स्तरावर असतात ते लोक आहेत ते भौतिकतेमध्ये रममाण झालेले असतात, म्हणजे इथेच उपभोग घेण्याची त्यांची इच्छा आहे. असे लोक आहेत, त्यांच्यावर जर काही संकट आलं तर ते खूप घाबरून जातात, विचलित होतात. जसजशी एखादी व्यक्ती कृष्ण भावनेत प्रगती करू लागते तसतशी ती देहात्मबुद्धी आणि भौतिक पाशातून मुक्त होऊ लागते. आता स्वतःच्या शरीरालाच सगळं काही समजणं, त्या शरीरासाठीच सुख मिळण्यासाठी धडपड करणं, याला म्हटलं जातं भौतिकतेमध्ये रममाण झालेला, शरीराशी तादात्म्य केलेला माणूस. पण हाच माणसाने जर जाणलं की मी हे शरीर नाही आहे, मी तर आत्मा आहे जो कायम राहणारा दिव्य आध्यात्मिक आहे, आणि त्याली जर भक्ती सुरू केली तर तो शारीरिक स्तरावर जगण्याचं थांबवतो. म्हणजेच काय आहे, देहात्मबुद्धी, शरीरालाच सगळं काही समजणं, त्याच्या सुखासाठी धडपडत राहणं, शरीराच्या सुखासाठी धडपडत राहणं, ही म्हणजे देहात्मबुद्धी आहे, ती तो सोडून देतो. विचार करतो की मी आत्मा आहे आणि त्या स्तरावर तो आपली भक्ती करतो, आपल्या जीवनाची कर्तव्य पार पाडतो. जसं तो जाणतो की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, माझ्या बरोबरचे जे सगळे लोक आहेत ते सगळे भगवंतांचे अंश आहेत, माझ्या कुटुंबातले लोक ज्यांची मला काळजी घ्यायची आहे ते सगळे भगवंतांचे अंश आहेत, ते सुद्धा भगवंतांचे अंश आहेत आणि त्यांचं सांभाळ करणं हे माझं कर्तव्य आहे. पण तो त्यामुळे आसक्त होत नाही, शारीरिक स्तरावर राहिलेला नाही. आणि प्रत्येक मनुष्य कर्म करतो, तर कर्माला कर्मफळ येतं. एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असं इंग्रजीत म्हटलं जातं. त्याचा अर्थ आहे आपण जी काही कृती करू त्याला आपल्याला परिणाम भोगावाच लागतो. तर त्या परिणामामुळे आपल्याला बंधन येतं, कर्मफळ भोगायला लागतं, त्याला म्हटलं जातं भौतिक पाश म्हणजे बंधन. तर असा जेव्हा मनुष्य शारीरिक स्तरावर असतो म्हणजेच देहात्म बुद्धी असते, तेव्हा त्याला ही बंधनं लागतात, कर्माला कर्मफळ लागतं. पण जेव्हा मनुष्य देहात्म बुद्धी म्हणजे शारीरिक स्तरावरून बाहेर पडतो आणि जाणतो की मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे आणि भगवंतांची भक्ती करायला लागतो, तर भक्ती करतो तेव्हा त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू भगवान श्रीकृष्ण आहेत. तो भगवंतांच्या संतुष्टीसाठीच सगळी जीवनातली कार्य करतो. त्यामुळे त्याचं जे कर्म आहे, जे कार्य आहे, त्याला कर्मफळ भोगायला लागत नाही त्या कार्याचं. कारण भगवंतांच्या संतुष्टीसाठी जे काही कार्य केलं जातं त्याला अकर्म म्हणतात. अकर्म म्हणजे जे आपल्याला कोणतंही कर्मबंधन देत नाही. पुढे वाचूया. श्रीमद भागवतामध्ये या भौतिक जगाची तुलना विशाल महासागराशी केलेली आहे. हे जे भौतिक जगत आहे त्याला म्हटलं जातं भवसागर. भव म्हणजे हो, जिथे जन्म मृत्यू जरा व्याधी हे सतत होत असतं. या भौतिक विश्वामध्ये कोट्यावधी ग्रह अंतराळात तरंगत असतात आणि त्यांमध्ये कित्येक अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर असू शकतील याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. तर हे जे भौतिक जगत आहे ते प्रचंड मोठं आहे. त्यामध्ये कोट्यावधी ग्रह आहेत, अनेक ग्रहांवर अनेक मोठे मोठे समुद्र पण आहेत. आपण हळूहळू हे आणखीन पुढे वाचू तेव्हा आपल्याला समजणार आहे की आपण एका ब्रह्मांडात राहतो. अशी अनेक लाखो करोडो ब्रह्मांड आहेत आणि त्यामध्ये अनेक कोट्यावधी ग्रह आहेत. तर हे सगळं आपल्याला ज्ञान केवळ हे जे वैदिक शास्त्र आहे त्यातनंच मिळू शकतं. आपण आपल्या बुद्धीने हे काही सगळं जाणू शकत नाही, कारण आपण हे सगळं बघू पण शकत नाही. वस्तुतः हे भौतिक जगत जे आहे ते एक दुःख सागर आहे. हा अज्ञानाचा महासागर पार करून जाण्यासाठी एखादी प्रबळ नौका हवी.
तर हे जे भौतिक जगतात आपण आलो आहोत, त्या भौतिक जगतामध्ये आपल्याला सतत जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या संकटाला सामोरं जायला लागतं. जसं आहे जन्माला आला जीव, तर तेही खूप त्रासदायक आहे. आईच्या पोटामध्ये इतके महिने तो एवढ्याशा छोट्या जागेत अडकून राहतो. जन्म होताना किती त्रास होतो. नंतर मोठा झाला आहे, नंतर म्हातारा होतो, तेव्हाही म्हातारपण किती त्रासदायक असतं. अनेक आजारपण किती त्रासदायक असतं ते आपण अनुभवतो. आणि मृत्यू तर प्रचंडच त्रासदायक. तर अशा तऱ्हेने दुःखाचा सागर असं या जगताला म्हटलं जातं. तर इथे हा जो दुःखाचा सागर आहे त्याला इथे अज्ञानाचा सागर पण म्हटलं आहे. अज्ञानाचा सागर म्हटलं आहे कारण आपण जिथपर्यंत शारीरिक स्तरावर राहतो तिथपर्यंत आपण अज्ञानी असतो. कशाविषयी अज्ञानी असतो? आपण कोण आहोत, भगवंत कोण आहेत आणि भगवंतांचा आणि आपला संबंध काय हे आपल्याला माहीत नसतं. म्हणजे मी आत्मा आहे, भगवंतांचा अंश आहे, भगवंत माझे पिता आहेत, तेच मला सगळं कार्यासाठी शक्ती देत आहेत. ही सगळी भौतिक आणि आध्यात्मिक सृष्टी जे जगत आहे ते सगळं भगवंतानी बनवलं आहे. भगवंताच निर्माते आहेत, स्वामी आहेत, नियंत्रक आहेत. हे सगळं ज्ञान जेव्हा जीवाला मिळतं आणि तो भक्ती सुरू करतो तेव्हा तो आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करतो असं म्हटलं जातं. पण हे ज्ञान नाही आहे तर तो हा जो जीव आहे तो या भौतिक जगतात दुःख भोगत असतो. तर हा जो अज्ञानाचा महासागर आहे त्याला पार करून जायचं असेल तर समुद्रात पार करून जायचं आहे तर बोट जी नौका आहे ती पण आपल्याला मजबूत हवी. ती प्रबळ नौका म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे चरण कमल आहेत. कोणत्या नौकेचा, कोणत्या होडीचा आश्रय घ्यायचा आहे? मजबूत अशा. तर ती नौका म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचं चरण कमल. चरण म्हणजे पाय. भगवंतांचे पाय कमळासारखे असे सुंदर असतात म्हणून चरण कमल असं म्हटलेलं आहे. तर त्याचा आपण त्या नौकेचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे? आपण तत्काळ आणि निसंकोचपणे त्या नौकेमध्ये आश्रय घेतला पाहिजे. भगवंतांना शरणागत झालं पाहिजे. संपूर्ण जगत केवळ भगवंतांच्या चरणांवर आश्रित आहे. हे सगळं जगत आहे ते चाललं आहे. सगळ्या जगताला जे खायला प्यायला सगळं काही कोण पुरवतं? भगवंतच पुरवतात. जे आपण ही जी हवा, जे अन्न पाणी जे काही स्वीकारतो ते सगळं काही भगवंतांकडूनच आलेलं आहे आणि आपण सगळे भगवंतांच्या चरणावर आश्रित आहोत. हे जगत भगवंतांच्या शक्तीने कार्यरत आहे. जो भगवंतांच्या चरण कमलांना शरण जातो त्या व्यक्तीसाठी हा भवसागर एखाद्या वासराच्या खुराने निर्माण झालेल्या खळग्यातील पाण्याप्रमाणे होतो. तर खरं तर समुद्र प्रचंड मोठा असतो पण जेव्हा भगवंतांच्या चरण कमलांचा आश्रय घेतला जातो तेव्हा तो अगदी छोटासा वाटतो. कसा? किती छोटा? एखादं जर गाईचं वासरू बघितलं, वासरू असं पाऊस पडलेल्या जमिनीवरून गेलं, मऊ झालेल्या जमिनीवरून, तसा एक खळगा असा थोडासा खड्डा होतो, अगदी छोटासा 2 इंचाचा, आणि त्यात जर परत पाऊस पडला तर पाणी भरलं जाईल. तर तो केवढूसा खळगा आहे. तो खळगा पार करून जायला आपल्याला काही अवघड आहे का? काहीच नाही अवघड. तर अशा रीतीने जेव्हा हा जो मनुष्य आहे तो भगवंतांच्या चरण कमलांचा आश्रय घेतो तेव्हा हा जो भवसागर पार करून त्याला परत भगवंतांकडे जाणं आहे ते अतिशय सोपं होतं. तर आपण हे जे ग्रंथ वाचत आहोत, प्रेमसागर श्रीकृष्ण, ह्याचं पहिलं प्रकरण वाचत आहोत. खूप मोठं प्रकरण आहे, त्यामुळे आता माझं 6वं पान आलं आहे. 6व्या पानाच्या अगदी खालपर्यंत आले आहे मी. तर इथे विराम देऊया आपण आणि पुढचा जो पहिल्या प्रकरणाचा 3रा भाग आहे त्यामध्ये पुढचं आपण वाचन करणार आहोत. तर विराम देऊया. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.